तुकोबारायांच्या चरित्राबद्दल फारसं माहिती आहे बऱ्यापैकी लोकांना. पण तुम्ही आज तुकोबारायांबद्दल आत्ता काय सांगाल या मोमेंटला? हे बघा, तुकोबराय हे म्हणजे माझ्याही जिव्हाळ्याचा विषयच आहे. तुकोबराय म्हणजे भगवंताने मुद्दाम मला वाटतं तुकोबरायांच्या रूपात अवतार घेतला आणि त्यांनी लोकांना जगाला दाखवून दिलं, की संसार करता करता सुद्धा देव आपलासा करू शकतो आपण. तुकोबरायांचे आपण चरित्र बघा, संसारसुद्धा त्यांनी केला आणि त्यातूनच त्यांनी देव आपलासा केला. पण एक अलौकिक तुकोबराय कसे होते, अलौकिक चरित्र कसं होतं तुकोबरायांचं, हे मी तुम्हाला एका प्रसंगाद्वारे सांगतो. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये कचेश्वर ब्राह्म्य म्हणून एकाचं चरित्र येतं. ब्राह्मण व्यक्ती, पैसेवाले व्यक्ती होती त्या काळातली आणि त्यांना एक दुर्धर रोग झाला होता. तर दुर्धर रोग झाला, मग ते अशी त्यांची भक्ती होतीच देवावर. तर ते म्हणाले, की चला आपण सगळ्या तीर्थयात्रेत जाऊ, सगळ्या भगवंताचं संतांचं दर्शन घेऊ आणि परत येऊ. म्हणजे कारण डॉक्टर म्हणाले होते, त्यांना वैद्य म्हणाले होते, की आता तुमच्याकडे काही थोडेच दिवस राहिलेले आहेत. तर त्या काळात त्यांनी गाडी केली आणि सगळे तीर्थयात्रा करून आले आणि म्हणले, अच्छा चला बरं झालं, आता माझे सगळे तीर्थयात्रे करून झालेले, आता काही हरकत नाही देव आज्ञा जरी झाली तरी, कारण वय झालंच होतं. तेव्हा त्यांनी एकाला विचारलं, की मी असं असं सगळं केलं, नामदेव पायरी बघितली, तेरला गेलो, पंढरपूरला गेलो, सगळीकडे जाऊन आलो, काही राहिलं आहे का? ते म्हणले, अहो देहूमध्ये तुमच्या गावाजवळच एक साधू राहतात, त्यांचं नाव आहे संत तुकाराम, त्यांना जाऊन तुम्ही भेटा. ते म्हणले ठीक आहे, जर एका व्यक्तीसाठी माझं पुण्य कमी नको व्हायला, मी त्यांना जाऊन भेटतो, संतांचं दर्शन होईल आणि मीही मोकळा. तेव्हा ते तुकोबारायांच्या घरी जातात. तुकोबाराय घरी नसतात, तुकोबाराय कीर्तनाला लोहगावला असतात. तर ते सांगतात की लोहगावला गेलेले आहेत वगैरे. त्यांच्या घरचे म्हणतात तुम्ही इथंच आराम करा, उद्या येतील. ते म्हणले थांबत नाही, करीत देव आज्ञा होईल मला सांगतात नाही. ते तुकोबारायांकडे जातात लोहगावला. गाडीकडून पैसे होते, लोहगावला येतात. कीर्तनात त्यांना दिसतात की तुकोबाराय कीर्तनात नाचत आहेत. त्यांना जागा थोडी राहते, तुकोबारायांच्या मागं बसतात ते बघतायत की तुकोबाराय नाचतायत कीर्तनात. त्यांना असं वाटतं की आता 2 तास झाले, 7 ते 9 कीर्तनाची वेळ होती, 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती, आता संपेल कीर्तन, तेव्हा संपेल. पण कीर्तनात तुकोबाराय देहीचं विदेही भोगोदशा, तुकोबाराय नाचतायत, डोलत्यात, सगळं नाचतायत आणि तुकोबारायांचं कीर्तन काय संपायला तयार नाही. पण ते म्हणतात ठीक आहे, आपण थोडा वेळ अजून वाट बघू. पण तुकोबारायांची अवस्था अशी झाली आहे, देहीचं विदेही भोगदशा, की नाचता नाचता त्यांचा असा तोल जातो असं कचेश्वर ब्राह्म्याला वाटतंय, कारण ते असे वागतायत. म्हणून ते कचकन कचेश्वर ब्राह्म्ये उभे राहतात आणि तुकोबाराय पडतात की काय म्हणून त्या दोन्ही हातांनी त्यांचे दोन्ही खांद्याला धरतात की तुकोबाराय पडू नये. तेवढाच स्पर्श तुकोबारायांचा त्या कचेश्वर ब्राह्म्याला होतो आणि कचेश्वर ब्राह्मणेचा पूर्ण रोग निघून जातो. एका स्पर्शाने जर तुकोबारायांच्या फक्त स्पर्शाने जर रोग जात असेल तुमचा, तर तुकोबा